नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा घरी आलेली असते. तिच्या डोक्यात खूप टेन्शन असतं, तिला काही सुचत नसतं. तिला कळतच नाहीये की आता करू काय, कसा मार्ग काढायचा. कारण काम तर केलं, त्याचे 12,500 रुपये मिळालेले आहेत, पण बाकीच्या पैशांचं काय करायचं. एवढं काम केलेलं, एवढं कष्ट केलेलं, एवढी मोठी अमाऊंट मिळणार होती, पण ह्या ज्या गोष्टी घडलेत ह्या पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत, असं सगळं ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ऊर्जा तिथे येते तर टिपॉयवरती तिला ठेवलेले ते स्टॅम्प पेपर दिसतात. जेव्हा स्टॅम्प पेपर तिच्या समोर दिसतात तेव्हा तर तिला धक्का बसतो. त्याचबरोबर तिथे कपाटाला आईने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते की मी पैसे कुठे बाहेर ॲडजस्ट होत आहेत का ते बघून येते, असं म्हणत आई घराच्या बाहेर गेलेली असते. तेव्हा मात्र ऊर्जाला आठवतं की आईने कसलाही विचार न करता तिच्या बचत गटाचे जे बायकांनी जमा केलेले पैसे आहेत ते पैसे दिलेले होते. आईने कोणताच विचार केला नाही. त्या क्षणी फक्त तिला वाटलं की हे पैसे ऊर्जाला देणं गरजेचं आहे आणि ते पैसे ऊर्जाला दिलेले आहेत, एवढंच तिच्या डोक्यात आलेलं असतं. तेव्हा शौर्याला आता कळत नसतं की काय झालंय, ऊर्जा नक्की टेन्शनमध्ये का होती आणि स्टॅम्प पेपरचा गोंधळ काय झालाय. हे पाहण्यासाठी शौर्य ऊर्जाच्या घरी आलेला असतो आणि तो खिडकीतच असतो. ऊर्जा आत येते, रडत असते, ती खूप रडत असते. हे सगळं माझ्यामुळे झालंय, या सगळ्याला मी जबाबदार आहे, माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं म्हणत ऊर्जा रडायला सुरुवात करते. त्याच वेळी ते स्टॅम्प पेपर तिच्या हातात असतात आणि ती स्टॅम्प पेपरकडे पाहून म्हणत असते की मी का ठेवलं असं, माझा निष्काळजीपणा माझ्या अंगलट आलेला आहे. दळवी काकूंनी वाटाण्याची उसळ त्याच्यावरती आणून ठेवली, मान्य मला, पण माझीच चूक झालेली आहे ना. मी जर ते स्टॅम्प पेपर तसे ठेवले नसते तर दळवी काकूंनी तिथं उसळ ठेवण्याचा प्रश्नच आला नसता, असं म्हणत ऊर्जा स्वतःलाच दोष देत असते. ऊर्जाला कळतच नाहीये की काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं, म्हणून तिला त्रास होत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता तिथे आलेली असते ती म्हणजे दिव्या, आणि दिव्या हे सगळं जे काय आहे ते बोलत आहे. विजया तिथे बसलेली असते, विजयासोबत शैलजा तिथे असते आणि नक्की काय झालेलं आहे आणि दिव्याने काय गोंधळ तर घातला नाहीये ना, असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे दिव्या तिथे येते आणि मुद्दामच ग्लासातलं दूध खाली सांडते. तेव्हा विजयाला खूप राग येतो. विजया म्हणते काय चाललंय, तुला कळत नाहीये का, साध्या सोप्या गोष्टी पण तुझ्या लक्षात येत नाहीयेत का, हे मुद्दामच तू सगळं वागायचं ठरवलंय असं असं तिला विचारू लागते. तेव्हा ती म्हणत असते की मी काय केले. आता ती म्हणते की आता मला सगळं लक्षात आलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही तुझं चाललेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासोबतच ती म्हणायला सुरुवात करते की जे नोकरांना कळतं ते तुलाही कळत नाहीये, कारण तुझ्याही लक्षात येत नाही. शैलजा म्हणते की वहिनी शांत व्हा, अहो तिच्यावरती कशाला एवढं ओरडताय, अहो झालं असेल चुकून आणि एवढं काय, सांडू द्या ना, सांडलं तर होईल ना साफ, करेल ना कोणीतरी, असं म्हणत ती समजूत घालू लागते. त्यावर विजया म्हणते की अगं मला कळतच नाहीये काय झालंय आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास तर होणारच आहे ना, कारण तू बघ ना ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत त्या, असं म्हणत त्या दोघीही बोलत असतात. शैलजा मात्र मज्जा बघत असते, तिला खूप छान वाटत असतं आणि मुद्दामच आता दिव्याची बाजू घेऊन ती विजयाशी बोलत असते. ठीक आहे ना, सांडू द्या ना, एवढं काय त्याच्यामध्ये. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडं दोघी एकमेकींना बोलायला सुरुवात करतात, एकमेकींना सांगत असतात. शैलजा म्हणत असते की अहो वहिनी जाऊ द्या, एवढं नका ओरडू तिला. ती डायरेक्टली आता विजया म्हणत असते की मला कळलेलं आहे की तू काय गोंधळ घातलेला आहे, तू अर्पिताला सगळं सांगितलंय ना माझ्याबद्दल, म्हणजे हा जो साळसूतपणाचा आव आणलेला होता, हा जो एवढासा चेहरा केलेला होता, तो कशासाठी केलेला होता हे मला माहित नाहीये का, आणि हे सगळं तू का केलेस हे मला कळत नाहीये का, असं म्हणत ती तिला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता रडायला लागलेली आहे ती ऊर्जा. तेव्हा खिडकीतून शौर्य पाहत असतो. ऊर्जा म्हणत असते की हे स्टॅम्प पेपर खराब झाले, त्यासाठी आईला बचत गटाचे पैसे द्यावे लागले. शौर्य हे सगळं ऐकत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं, कारण ही काय परिस्थिती आली आणि ऊर्जा कोणत्या परिस्थितीतून जाते या गोष्टीचं त्यालाही वाईट वाटत असतं. ऊर्जा ढसाढसा रडत असते, मी काय करू आता, मी कसे करू हे पैसे मॅनेज. तेव्हा शौर्य म्हणत असतो आत्ता मी माझ्या मनात आणलं तर पैशांची राशी तर उभी करू शकतो, पण माझ्यासाठी ऊर्जाचा स्वाभिमान सुद्धा महत्वाचा आहे. आणि इकडे विजया डायरेक्टली ओरडायला सुरुवात करते. तेव्हा दिव्या म्हणते की ती मला मदत करायला आली होती,
ती स्वतःहून आली होती, मी तिला सांगितलेलं नव्हतं. मग विजया म्हणते की बरोबर आहे, ती मदत करायला आली, तिने मदत केली आणि तू मात्र सांगत बसले की तुझा रिकामा गळा काय आहे, तुझा चेहरा उतरलेला का आहे, या सगळ्या घरातल्या गोष्टी बाहेर जायचं काम तूच केलेलं आहे असं म्हणत तिला दोष देत असते. तेव्हा शैलजा म्हणते की दिव्या तू आज जा, आणि म्हणते की अहो वहिनी कशाला एवढं हे करताय तुम्ही, जाऊ द्या ना, नका विचार करू, नसेल सांगितलं तिनं. तेव्हा शैलजाला विजया म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव शैलजा, तिच्यावरती लक्ष ठेव, कारण या घरात जे काही चालू आहे ते बाहेर जाता कामा नये. तेव्हा लगेचच शैलजा मनातल्या मनात म्हणते की हो, या घरातल्या प्रत्येकावर मी घारीसारखी नजर ठेवून आहे, कोण काय करतं, कोणत्या वेळी काय करायचं हे सगळं मला माहिती आहे, असं तिचं चाललेलं आहे. म्हणजे तिला या गोष्टी पटत नाहीयेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ऊर्जा मात्र ढसाढसा रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं, तिला कळतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय घडतायत आणि मी कसं मॅनेज करू हे सगळं, कुठून आणू पैसे, असं म्हणत तिला रडू आलेलं असतं. हे स्टॅम्प पेपरचे पैसे हे सगळे वाया गेलेले आहेत, हे स्टॅम्प पेपर वाया गेलेले आहेत असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. त्याचवेळी शौर्य तिला पाहत असतो. त्याचवेळी तिचं लक्ष जातं, तो म्हणजे बाबांचा तिथं असलेला कोट. त्या कोटकडे तिचं लक्ष जातं आणि ती कोट हातात घेते आणि त्या कोटला म्हणते, कोट जवळ घेत म्हणू लागते की बाबा तुम्ही हवे होता, बाबा का सोडून गेलात तुम्ही आम्हाला, का असं केलं, का आमचा विचार केला नाही, आज खूप गरज आहे बाबा, आज जर तुम्ही असता तर ही वेळ आली नसती ना, तुम्ही नाहीये म्हणून आमच्यावरती ही वेळ आली असं म्हणत तिने बाबांशी बोलत असते. तिला बाबांशी बोलल्यानंतर बरं वाटत आहे हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच आता तिला रडूही येत असतं की आज आई एवढा वेळ माझ्यामुळे बाहेर गेली, आईला खूप वाईट वाटलेलं आहे, आईला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झालेला आहे, या सगळ्याला जबाबदार मी आहे बाबा, हे सगळं माझ्यामुळे घडतंय, तुम्ही जर असता तर आज आमच्यावरती ही वेळ आलीच नसती ना, असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. आणि तेव्हा शौर्याच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याच्या धारा वाहू लागतात. त्याला सुद्धा वाईट वाटत असतं, त्याला सुद्धा रडू आलेलं असतं. त्यासोबतच इकडे शौर्य तिच्याकडे पाहत असतो. तो म्हणत असतो की मला माहिती आहे तुझा आनंद कसा मिळवायचा आहे ते. इकडे विजया हर्षवर्धनकडे आलेली आहे आणि ती हर्षवर्धनला म्हणत असते की अर्पिताच्या आईचा फोन झालेला, शिर्केंना काही आपला निर्णय पटलेला दिसत नाहीये. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की त्याची काळजी तू करू नको, मी त्यांच्याशी बोलून घेईल, काय करायचं ते मी ठरवेन, फक्त तू त्यांना सांगितलंयस ना बास, कारण आत्ता या घडीला तो निर्णय घेणं, लग्न करणं, लग्न लावणं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, कारण या सगळ्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो असं म्हणत त्याने हा मुद्दा ठेवलेला असतो. त्यानंतर इकडे शौर्यला मात्र वाईट वाटत आहे. शौर्य घरी आलेला असतो. त्याला आठवतं की ऊर्जाचे बाबा नाही आहेत. ऊर्जाला किती वाईट वाटत होतं, तिच्या बाबांचं क्षत्र तिच्यावरून गेलेलं आहे. तेव्हा शौर्य येतो आणि त्याच्या बाबांना मिठी मारतो. तेव्हा त्याचे बाबा म्हणजे हर्षवर्धन त्याला विचारू लागतात, काय झालं शौर्य, एवढा इमोशनल, वकिलाने एवढं इमोशनल व्हायचं नसतं. तेव्हा शौर्य म्हणू लागतो की मी ते एक वकील म्हणून किंवा तुम्ही सिनियर लॉयर म्हणून नाही आहेत, तर तुम्ही माझे डॅड आहात आणि मी तुम्हाला इथे मिठी मारत आहे. मला खूप वाईट वाटत होतं, म्हणजे मला तुम्ही कधीच सोडून जायचं नाही, तुम्ही म्हणाल ते सगळं मी करायला तयार आहे, तुम्ही म्हणाल ते ऐकायला तयार आहे, पण तुम्ही मला सोडून कधीच जायचं नाही असं शौर्य त्याच्या बाबांना सांगत असतो. तेव्हा ते म्हणतात, पण तुला मी तसं करूच देणार नाही, तुला मी वागूच देणार नाही, पण अचानक आज काय झालं तुला. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला वाटलं तसं ना, म्हणून मी इमोशनल झालं असं म्हणत तो त्याच्या बाबांना मिठी मारतो. पण त्याच्या बाबांचे ते शब्द आहेत ते आठवतात. इकडे शौर्यला त्यावेळेस हेही आठवतं की त्याने ऊर्जाला शब्द दिलेला आहे की पद्माला न्याय मिळवून देण्याच्या केसमध्ये तो तिच्यासोबत असणार आहे. आता मात्र शौर्य विचारात बुडालेला आहे. त्याला कळतच नाहीये की काय झालंय हे सगळं आणि या गोष्टी कशा सोडवायच्या. इकडे पूर्वा आलेली असते. पूर्वाने चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवलेली असते, तरीही जेवण बनवलेलं असूनही ऊर्जाने जेवण केलेलं नसतं. ती पूर्वाला म्हणते की आई हे सगळं माझ्यामुळे झालंय, या सगळ्याला ना कुठेतरी मी जबाबदार आहे, मी या गोष्टी केलेल्या आहेत, माझा निष्काळजीपणा नडलेला आहे. तेव्हा ती म्हणते की आता काय करायचं. तेव्हा ती म्हणते की आता आपल्याकडे 4 दिवस आहेत, या 4 दिवसांमध्ये आपल्याला पैसे गोळा करायचे आहेत. मग पूर्वाच्या लक्षात येतं शौर्याने दिलेले 12,500 रुपये तिच्याकडे आहेत आणि ते 12,500 रुपये ती इकडे पूर्वाला देते आणि म्हणू लागते की हे घे, आता आपल्याला 12,500 रुपये गोळा करायचे आहेत आणि ते लवकरात लवकर करूया असंही ती सांगू लागते. तेव्हा मात्र
इकडे धक्का तर बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय. आणि मग ऊर्जाने 12,500 दिलेत आणि आईला शब्द दिलाय. ती म्हणते तुला माहिती आहे ना ते सर किती स्ट्रिक्ट आहेत, पण आपल्याला 4 दिवसात हे पैसे गोळा करायचे आहेत. एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि मग मात्र आता ऊर्जा आणि पूर्वा दोघीही विचार करू लागलेले असतात की आता पुढे काय करायचं. पुढे काहीही करून या सगळ्यातून मार्ग तर काढला पाहिजे, एवढाच विचार तिच्या डोक्यात चालू असतो. ती आईला म्हणत असते की आई चल. आई म्हणते की बरं तू जेवली नसणारच आहे. तेव्हा ती म्हणते तू तरी कुठे जेवलीस ना, मग मी कशी जेवणार आहे असं सांगू लागते. तेव्हा मात्र ऊर्जा तिला म्हणत असते की मी जेवण गरम करायला घेते. इकडे हर्षवर्धनने भजनचा फोन आलेला असतो आणि भजन हर्षवर्धनला म्हणत असतो की सर. तेव्हा हर्षवर्धन त्याला सांगू लागतो तुला मी किती वेळा सांगितलेलं आहे, ऑफिसचं काम ऑफिसमध्ये, मला घरी ऑफिसचं काम आणलेलं चालत नाही. तेव्हा मात्र भजन म्हणत असतो की मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे तेव्हा तो म्हणतो काय झालं पद्माचं, पद्मावर बारीक लक्ष ठेवलंय ना. तेव्हा भजन सांगतो की हो तिच्यावर बारीक लक्ष आहे, ती काही करू शकत नाहीये कारण आता ती चाळीत पुन्हा राहायला आलेली आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की तिला मी एवढं उपकरांच्या ओझ्याखाली दबवलं पण तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भजन तुला माहिती आहे का, लोकांच्या ना बेसिक गरजाच पूर्ण होणार नाही त्याची काळजी घ्यायची. त्यामुळं जर पोटाचा प्रश्न सुटला नाही तर लोक कायद्याचा प्रश्न सोडवायला येतच नाही. आपल्याला तेच करायचं आहे कारण तिच्या पोटाचा प्रश्न संपू द्यायचा नाही आणि जर तो संपला तर ती उभी राहील आणि आपल्याला ते नको आहे. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वाला बचत गटाचे जे अधिकारी आहेत ते भेटायला आलेले आहेत आणि ते सांगत असतात की झालंय ना सगळं, मग मला ते पैसे, तुझ्याकडे आता कॅश पण बऱ्यापैकी जमा झाली असेल ना, तर ते सगळे पैसे आणि ते आणून दे, सगळे रिपोर्ट. आता मात्र पूर्वाला टेन्शन आलंय की आता माझ्याकडे तर 12,500च आहेत आणि यांना कसं सांगू मी की काय केलंय ते, असं म्हणत आता पूर्वा विचार करायला लागलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता शौर्यला कळलेलं आहे हे सगळं काय गोंधळ चालू आहे हर्षवर्धनचा. शौर्य तिथं आलेला असतो, पाकिटातले काही पैसे काढतो आणि पद्माला देतो. तेव्हा पद्मा म्हणते की हे बघा, हे तुमच्या वडिलांनी दिलेले पैसे आहेत, मालक इथं आले होते आणि त्यांनी हे पैसे मला दिलेले आहेत असं म्हणत शौर्याच्या समोर तिने ते पाकिट धरलेलं असतं. त्यांनी मला सांगितलेलं होतं की एक शब्दही तोंडातनं काढायचा नाही, म्हणून त्यांनी हे पाकिट मला दिलेलं होतं. हे ऐकल्यानंतर इकडे धक्का बसतो. पण तेवढ्यातच तिथे आता ऊर्जा आलेली आहे आणि मग पद्मा म्हणते की ऊर्जाताई असं म्हटल्याबरोबर ऊर्जाला पण धक्का बसलेला आहे कारण पद्मा जे बोललेले आहे ते ऐकलं असेल का ऊर्जाने, हा प्रश्न शौर्याला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.